Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभेच्या निवडणुका संपल्या, आता अवघ्या 2 दिवसावर निकाल सुद्धा लागणार आहे। मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या वेळेला लोकसभा निवडणूक लढवली। हो, निवडणूक संपली, निकाल सुद्धा लागणार आहे 2 दिवसानंतर। मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज आलेत, काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे? तुम्ही मागच्या निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज आणि आलेला परिणाम जर का बघितला तर याच्यात फार मोठा तफावत आहे, लक्षात ठेवा। ही एक्झिट पोलचे आकडे काही खरे नसतात, त्यामुळे मला काही त्याच्यावर फारसा विश्वास नाही। आणि त्याचा दावा करणारे किंवा त्याचे विश्लेषण करणारे किंवा असं होणार, तर मला सांगा, जे आमच्यासारखे निवडणुका लढणारे लोक आहेत, आम्हालाच लवकर अंदाज येत नाही, यांना कुठून अंदाज येतो? निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना तर गाव टू गाव अंदाज असतो, बूट टू बूट अंदाज असतो, शहरांचा अंदाज असतो। आम्हाला तर सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं, आम्हाला तर सगळ्यात माहित पाहिजे ना। आम्हालाच लवकर अंदाज येत नाही, यांना कुठून अंदाज येईल? त्यामुळे एक्झिट पोलवर माझा काही विश्वास नाहीये। आणि मला असं वाटतं, जो काही एक्झिट पोलचा अंदाज दाखवला गेलेला आहे त्याच्या विपरीत परिणाम येईल, वेगळा काहीतरी निकाल येईल। पण आपल्या लोकसभेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली होती। तुमचा प्रचार जोरात होता, नरेंद्र खेडेकरने प्रचार चांगला केला, प्रताप जाधव यांचा प्रचार आघाडीवर होता। मात्र यावेळेला जे अंदाज आले त्यावेळेला नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर दाखवत आहेत। हे दाखवतात म्हणजे कुठं दाखवत आहेत? हे अंदाजच आहेत ना। हे बघा, लोकसभा मतदारसंघामध्ये गाव बदललं की गणित बदलतं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। तालुका बदलला की गणित बदलतं, विधानसभा मतदारसंघ बदलला की गणित बदलतं। त्यामुळे हा अंदाज कुणालाच लावता येत नाही। त्यांचे समर्थक म्हणणार तेच येणार, आमचे समर्थक म्हणणार आम्हीच येणार, अजून महायुतीवाल्यांचे समर्थक म्हणणार आम्हीच येणार। मला काय असं वाटत नाही। मला असं वाटतं की 4 तारखेला निकाल आहे, 2 दिवसावर निकाल आपला आलेला आहे, 2 दिवसात निकाल स्पष्ट होईल। आणि मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे, अभ्यास चांगला करायचा, परीक्षा चांगली द्यायची, निकाल काय येईल ते आपण बघू। परंतु आपलं काम आहे अभ्यास चांगला करणं, हार्डवर्क करणं, परीक्षा चांगली देणं, बाकी निकाल तर चांगला येणारच आहे। आणि माझा अनुभव असा आहे इतक्या वर्षाचा। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ज्या मतदारसंघामध्ये जनता एखाद्या माणसाची निवडणूक हाती घेत असते, मला लोकांनी वर्गणी दिली, लोकांनी स्वतःहून माझ्यासाठी प्रचार केला, लोक राबले, सामान्य लोकांनी माझी निवडणूक हाती घेतली होती। त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की विजय हा शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा होणार। एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, अर्ध्या जागा मिळण्याची शक्यता दाखवली। काही त्याच्यामध्ये तथ्य नाही, मी तुम्हाला सांगतो। आता 2 दिवस आता काही विषय नाही तर घ्या करमणूक करून त्या एक्झिट पोलनी, पण आता आणि इतकी घाई करायचं कारणच नाही। 4 तारखेला दुपारपर्यंत सगळे रिझल्ट येणार। त्यामुळं मला असं वाटतं, हे जे काही एक्झिट पोलचे अंदाज दाखवले जातात, हे अंदाज मॅक्झिमम अंदाज चुकतील यातले, असं माझं मत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। कारण हा अंदाज कुणालाच येत नाही। जेव्हा 1 to 1 फाईट असते अनेक ठिकाणी, बाकी उमेदवार नसतात, तेव्हा थोडाफार अंदाज लावणं शक्य आहे। पण असे 20-20 आणि 25-25 उमेदवार जर एका मतदारसंघात उभे असतील, एखादा अपक्ष उमेदवार असेल छोट्यातला छोटा, त्याने 5-10 हजार मतं घेतले, कोणाचे घेतले? गणित बिघडलं ना। त्यामुळे वोट ऑफ डिवायडेशनवर पण ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। त्यामुळं यांनी प्रचार चांगला केला, त्यांनी प्रचार चांगला केला, प्रचार हायटेक करण्याला महत्व नाहीये। सामान्य माणसाच्या मनामध्ये घर कुणी केलं आणि सामान्य माणसाचं मतदान आपण किती वळू शकलो, ते मतपेटीत किती आलं, हे महत्वाचं आहे। सहानुभूती असणं वेगळं आणि मतदान पेटीमध्ये येणं वेगळं। त्यामुळं मी प्रॅक्टिकल माणूस आहे। मला असं वाटतं 4 तारखेला जो निकाल येईल जनतेचा, तो मान्य राहील आपल्याला। भाजप सुद्धा मोठा पक्ष दाखवण्यात आलाय आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं म्हटलं। ते तर दर पंचवार्षिकलाच म्हणतात 2014 पासून, आम्ही येणार आहे, आम्ही होणार आहे, ते दावे करत असतात। काय झालं की काही लोकांचा गोबेस नीतीचा वापर करत असतात। म्हणजे काही लोकांची एक पद्धत अशी आहे, एखादी गोष्ट खोटी बोलायची पण ती रेटून बोलायची, ही एक पद्धत असते। खोटी गोष्ट 10 वेळा जर तुम्ही सांगितलं, ती कधी कधी सामान्य लोकांना खरी वाटत असते। त्यामुळे मला असं वाटतं की त्या नीतीचा वापर काही पक्ष करत असतात। लोकांची मेंटॅलिटी बनवायची, अबकी बार 400 बार, अबकी बार 400 बार, लोक म्हणतात नाही यांचं असं आहे। तर ते मला असं वाटतं की गोबेल्स नीतीचा वापर करून
अशा पद्धतीने लोकांना हॅमर करणं, लोकांना हिप्नोटाईज करण्याचं काम काही मंडळी करत असतात. मला असं वाटतं अशी घाई करणं किंवा असं उतावळेपणाने 4 गोष्टी सांगणं हे काही बरोबर नाही असं मला वाटतं. नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं वाटतं? मी काही भविष्य करता थोडीच, मला काही ज्योतिष समजत नाही, मला काही ते राशी भविष्य कळत नाही, त्यामुळे मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.